आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेरच्या शाळावाल्यांची काहीतरी शाळा असू शकते की शेळगाव शाळा ही नाव रूपाला येते व आणि आपली शाळा बुडते व आमच्या शाळेचे 1 ते 5 नंबर तालुक्यातून प्रथम नंबर 1 ते 5 मंथनमध्ये आलेले आहे। म्हणून ललवाणी असो, इंग्लिश स्कूल असो, लॉर्ड गणेश असो, भाऊंची सुद्धा शाळा ज्ञानगंगा ती सुद्धा आमच्या मुलांसमोर फिक्की पडलेली आहे। म्हणून याच्यामध्ये मला तरी वाटतं की आदरणीय गिरीश भाऊंचा सुद्धा हात असू शकतो की हे शाळा कस का नाव रूपाला जाते व म्हणून आपल्या शाळेचं नाव एखाद्या वेळेस खराब होऊ शकतं। आपल्या जामनेरचे पोरं शेळगाव शाळेत जाऊ शकतील एखाद्या वेळेस। अरे तू एवढे कप्पे सारखे बोलणारी बेटा तुम्ही रडताय एकदम शांत ऐका बेटे बेटे आपण जामनेर तालुक्यातील तडेगाव शेळगाव इथे आलेलो आहोत। इथं गावकरी आणि विद्यार्थ्यांनी इथं शाळेबाहेर गेटच्या बाहेर एक छोटंसं आंदोलन केलेलं आहे। नेमका या आंदोलनाचा प्रकार काय आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। साधारण अशी माहिती मिळत आहे की या शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग होते त्यांनी इथं मुलांसाठी आतापर्यंत शैक्षणिक पातळी उंचावलेली आहे अशा शिक्षकांना इथून जाऊ न देण्यासाठी येथील पालकांनी आंदोलन केलेले आहे। तरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमका काय विषय आहे। आपल्यासोबत महेश पाटील आहेत। नेमका काय प्रकार आहे हा? नमस्कार, मी महेश पाटील। आमचे शेळगाव शाळेचे जे शिक्षक वर्ग जे होते ते अति प्रकारे चांगल्या प्रकारे शिकवत होते आणि संपूर्ण स्टॉप अचानक बदलल्यामुळे सगळे मुलं नाराज झालेले आहेत। आणि आमचं एक असं म्हणणं आहे की पूर्ण 5 शिक्षकांपैकी कमीत कमी 2 शिक्षक 3 शिक्षक तरी आम्हाला पाहिजे होते। पूर्ण स्टॉप बदलायला नको होता। तरी आमच्या सर्वांच्या पूर्ण गावकऱ्यांची अशी इच्छा आहे, याच्यातले जर आम्हाला 2-3 शिक्षक नाही मिळाले तर आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना विचारू।
शाळेचा ड्रेस आपल्या सोबत काय नाव बेटा त्याला? निकिता सुभाष सपकाळ. बरं बेटा, तू आज इथं तुझ्या मैत्रिणी सोबत आहेत, काय विषय काय सांगणार? आमचे सर आम्हाला वापस पाहिजे. वापस पाहिजे? हो. कोणते सर आहेत ते? सर्वे सर. सर्वे सर. बर, अजून आपण महिला पण आलेल्या आहे, काय सांगताय तुम्ही? आज मी इथे आलेली आहे. हे एक टीम डायरेक्ट चालली गेली ना, त्यामुळे गावाचं सर्व पालक मंडळी आणि शिक्षक सर्व गेले ना, त्यामुळे मन नाराज झालं आणि त्यामुळे आम्हाला एकदम फार दुःख वाटतंय. आणि ते 2 तरी शिक्षक आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आमचं मुले जामनेरच्या शाळेपेक्षा पण आज आमचे मुले इंग्लिश पेक्षा पण एकदम फार इंग्लिश बोलतात. म्हणजे शिक्षकांनी शिकवण्याची जे पद्धत आहे ते एकदम चांगली आहे बा. एकदम चांगली आहे. म्हणजे आज आमची शाळेची बरोबरी लावली ना, आज आमचे मुलं त्यांच्यापेक्षा हुशार आहे. आम्हाला 3 तरी शिक्षक हवे पण हवे. मी सुभाष जिरी जिल्हा परिषद शाळेचा अध्यक्ष असून जवळपास आमच्या शाळेची गुणवत्ता म्हणजे मागच्या 7 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस जे शिक्षक आले त्यावेळेस फक्त 89 पट संख्या इतकी होती. बरेच मुलं जामनेर या शाळेत ठिकाणी शिकायला जात होते, परंतु यांची गुणवत्ता बघून व शिक्षणाचा तो नियम बघून सर्व पालक म्हणजे आज रोजी आमच्या शाळेची पटसंख्या 157 वर गेलेली आहे. ते त्याच्यामध्ये अगदी मोलाचा वाटा म्हणला तर पूर्ण शिक्षक स्टाफ व गावकरी व समिती म्हणून एकंदरीत एकाच टायमाला 5 शिक्षक कशा काय बदला झाला बा याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि जणू काहीतरी जामनेरच्या शाळावाल्यांची काहीतरी शाळा असू शकते की शेळगाव शाळा ही नावरूपाला येते वा आणि आपली शाळा बुडते व आमच्या शाळेचे 1 ते 5 नंबर तालुक्यातून प्रथम नंबर 1 ते 5 मंथनमध्ये आलेले आहे. म्हणून ललवाणी असो, इंग्लिश स्कूल असो, लॉर्ड गणेश असो, भाऊंची सुद्धा शाळा ज्ञानगंगा ती सुद्धा आमच्या मुलांसमोर फिक्की पडलेली आहे. म्हणून याच्यामध्ये मला तरी वाटतं की आदरणीय गिरीश भाऊंचा सुद्धा हात असू शकतो की हे शाळा कस का नावरूपाला जाते वा म्हणून आपल्या शाळेचं नाव एखाद्या वेळेस खराब होऊ शकतं. आपल्या जामनेरचे पोरं शेळगाव शाळेत जाऊ शकतील एखाद्या वेळेस, म्हणून म्हणून त्यांनी आमची शाळा नावरूपाला येऊ नये व शाळेचं नुकसान हो, ही शाळा बंद पडावी या हेतूने सर्व शिक्षकांच्या बदल्या केलेल्या आहे. आम्ही वेळोवेळी माननीय नामदार गिरीश भाऊ यांच्याशी संपर्क घेतली, परंतु त्याच्याकडून काहीच होणार नाही. म्हणून याच्यात तुम्ही मंत्री आहात आणि आता लक्षात ठेवा की शेळगावमध्ये जाताना विचारपूर्ण करूनच यावं. आमच्या शाळेमध्ये किंवा गावामध्ये पालक वर्गांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आमचं म्हणजे काल रात्री 8 वाजेपर्यंत शिक्षक गावात होते, खूप रडले, गाव रडलं, महिला असतील, बंधू असतील, मुलं असतील, मुली असतील, त्याच्यामुळे आमच्या शाळेचं नुकसान होताना आम्हाला दिसतंय व आमची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आम्हाला दिसते. म्हणून आमची शाळेसाठी 2 तरी किमान शिक्षक आम्हाला वापस मिळावे अशी मी त्यांना विनंती करतो. व आता दादाराव भाऊंना मी विनंती करतो की काळे साहेबांना एक फोन करून विचारणा करावी. धन्यवाद. तर आपण बघितलं सुभाष गिरी यांनी ज्या बदल्या झालेल्या आहे त्या बदल्यामागे नक्कीच राजकीय षडयंत्र आहे असा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. यामागे गिरीश महाजन, मंत्री गिरीश महाजन यांचा देखील हात असावा असे त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. कारण या शाळेतील जे विद्यार्थी आहे ते इतके निपुण आहेत, इतकं म्हणजे शैक्षणिक पात्रता त्यांची एवढी आहे की कमीत म्हणजे जामनेर शहरामधील इंग्लिश मीडियम असो, एकलव्य शाळा असो किंवा मग इतर शाळा असा त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्या शाळेपेक्षाही निपुण विद्यार्थी इथं आहेत. त्यामुळे नक्कीच यामागे षडयंत्र आहे जेणेकरून इथला अभ्यासक्रम मागे पडावा, विद्यार्थी मागे पडावे असे यांचं षडयंत्र असावं. कारण एक साथ 5चे 5 शिक्षक बदली करण्यात आलेले आहे. त्यामुळे या 5 शिक्षकांमधले 3 शिक्षक तरी वापस करावे अशी त्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे. तुम्ही लावा. हॅलो सर, नमस्कार. सर नमस्कार. सुभाष जिरी बोलतोय, शेळगाव शाळा अध्यक्ष. विषय असा झाला, काल रोजी आमच्या 5ही शिक्षकांच्या बदल्या तुम्ही करून टाकला सर. म्हणजे मला तरी वाटतं की आमची शाळा बंद पाडण्याच्या मार्गावर तुम्ही आहेत. नाही सर, मग असे एकाच टायमाला मला वाटतं पूर्ण शाळा रिकामी करणार नाहीये. मुख्याध्यापकांनी काय करायचं, 50% शिक्षक अगोदर कार्यमुक्त करायचे. आज काय होणार आहे, काही शिक्षक इकडे येतील, इकडे शिक्षक तुमच्याकडे जॉईन होतील, बरोबर.
असं करणार डायरेक्ट पूर्ण शाळा नाही रिकामी करणार. आता सर आम्ही न्यूजवाले पण बोलवलेले आहे सर. हे बा ऐकून घ्या, इथं संपूर्ण गाव जमलेलं आहे शाळेसमोर, मुलं पण आलेले आहे, महिला पण आलेले आहे, आम्ही न्यूजवाले पण बोलवलेले आहे. आमची कुठेतरी नाराजी झालेली आहे की एकाच टायमाला 5 शिक्षक बदल्या कशा काय केला बा. म्हणजे याच्यामध्ये बा आमची गुणवत्ता तुमच्याकडून बघवत नाही बा. अरे सर तुम्ही ऐकून तर घ्या, विषय कसा असतो, ते बदली पात्र झाले म्हणून त्यांना शासनाला त्यांनी फॉर्म भरले ना. मला तुम्ही विषय समजून घ्या अगोदर. आपण बदल्या ह्या राज्य शासनाने कशा केलेल्या असतात, ज्यांना एका शाळेवर मिनिमम 5 वर्ष झालेले असतात ना, कमाल 5 वर्ष, त्यांना बदलीचा फॉर्म भरावाच लागतो. आणि तुमची शाळा म्हणजे असं बंद थोडी पडणार आहे, दुसरे शिक्षक तिथे येतील ना सर. असं विनाकारण त्या गावाचं काय होईल की विनाकारण ते बातमी येणं हे होईल. मग ते लोकांना काय वाटतं की गावात म्हणजे नागरिक भारत. सर्व विद्यार्थ्यांची नाराजी सर, एकही विद्यार्थी शाळेत यायला तयार नाही. विषय असा आहे की तुम्ही आम्हाला 2 शिक्षक किमान तरी द्यावे. भेटलं सर, असं कसं होईल. नाही आम्हाला म्हणजे जुन्या शिक्षका म्हणले विषय आपल्या हातात नसतो सर, बरं का. तो विषय आपल्या हातात नसतो. कोण अशी बोलावं लागेल सर आम्हाला, त्यांच्या बदल्या थांबवायच्या नाही तर आम्ही उद्यापासून शाळेसमोर उपोषणाला बसणार आहे, पूर्ण पालक आणि विद्यार्थी. सर आता प्रत्येक आता आमच्या गावाचे पण लोक आले की आम्हाला हे शिक्षक द्या. पण सर बदली हा नोकरीचा भाग आहे ना, आणि एकाच व्यक्तीला एका नियमानुसार जे असेल तर 5 वर्ष थांबता येतं, त्याच्यानंतर ते बदली पात्र ठरतात. आम्हाला तरी वाटतं साहेब याच्यात काहीतरी षडयंत्र झालेलं आहे. म्हणजे जामनेर तालुक्यातून मंथनमधून 1 ते 5 आमचे विद्यार्थी टॉपला आलेले आहेत. कुठेतरी षडयंत्र, राजकीय षडयंत्र. आमचा विषय इतर शाळांचा झाला सर, झाला नाही. मग आमचा शाळेचा काय झाला बा, इतका रोष लोकांचा. एक दोन झाले प्रत्येक शाळेचे सर, पण आमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ काय झाला. 2 जरी बदलवले असते सर, तुम्ही तर आमच्या शाळेला जे वळण होतं ते वळण कायम राहिला असतं. आता वळणाची पद्धत बदलून जाईल. सर काय झालंय की आता 2011 तर आता पहिल्यांदाच बदल्या झाल्या ना, 7 वर्षानंतर बदल्या होत्या. 7 वर्षाच्या कालावधीत लोक आता बदली पात्र झाले. शासनाचा रोल असतो सर. शासन काय म्हणते की एका जागी एका व्यक्तीला 5 वर्ष ठेवल्यानंतर तो बदली पात्र होतो. नाही बरोबर सर, पण एकाच टायमाला काय केलं. आता तुम्ही काय करा, माझ्याशी बोलण्यापेक्षा तुम्हाला त्या शिक्षकांशी बोला. बदली हा फोर्सफुली केलेला नाही आपण की चला तुम्ही इथून निघा ना आम्हाला दुसरे शिक्षक टाकायचं, असं भागत नाही राहिला. उलट हा ऑनलाईन प्रोग्राम आहे. आता ज्यांना जे गाव वाटलं ते गाव त्यांनी टाकायचं असतं. 30 ऑप्शन करून कुठेतरी आम्हाला वाटतं सर की खूप मोठं षडयंत्र आमच्या सोबत. आपण काय करतो, काय करते फक्त 50% शिक्षक 50% जास्त रिक्त होणार नाही एवढ्याला ते आज कार्यमुक्त असतील. आणि जेव्हा दुसरे शिक्षक तिथे येतील ना, सर्व इतरांना कार्यमुक्त केलं जाईल. येणारा ज्या परीक्षा आहे साहेब, यांनी नवोदय स्कॉलरशिप मंथन यांनी खूप मोठी तयारी करून ठेवलेली होती. आता सर आम्हाला पण कल्पना आहे तुमची शाळा म्हणजे आम्हाला पण भूषणच आहे ना, बरोबर आहे का. आणि आता काय होईल ऐका, येणारे शिक्षक ते पण तयारी करतील ना सर, असं थोडे. पण मला वाटतं सखीमाय आणि सावतारमाय याच्यामध्ये फरक असतो सर. सावत्र आहे तर सावत्रताही असते. तुमच्या ज्या प्रश्न नाही आता कसं, आता ते सर्वांचे मन जुळले तुम्ही तुम्हाला थोडी कसं वाटते. येणारे शिक्षक सुद्धा तेवढ्याच ताकदीने काम करतील सर. आपले सर्व शिक्षक शासनाच्या टीटी मधून भरलेले असतात, परीक्षा देऊन क्रमे मेरिट मध्ये येऊन भरलेले असतात. आम्ही त्यांना रात्री 8 वाजेपर्यंत आमच्या गावाच्या बाहेर सुद्धा निघू दिले नाही साहेब. तुम्ही त्यांना विचारा की तुमची बदली आम्ही कशी रोखू शकतो. तुम्ही त्यांना पण विचारू शकता, असं काही नाही की मी सांगितलं. आणि त्यांना हे पण विचारा की बदली रद्द करता येते का. असं नाही ना, त्यांना एका शाळेवर 5 वर्ष झाले म्हणजे फॉर्म भरावाच लागतो. हो, पण मग आता याच्यामध्ये तोडगा काय निघू शकतो सर. हॅलो सर, 50% पेक्षा जास्त जागा रिक्त होणार नाही एवढे पद सर. कार्यमुक्त करतील. ऐका ना पद तिथं हजर झाल्यानंतर इतरांना कार्यमुक्त केलं जाईल. सर, आमचं फक्त एकच म्हणणं आहे, जे 5 शिक्षक आमचे बदली झालेले आहे की नाही, तिच्यातले मिनिमम कमीत कमी 2 तरी सर आम्हाला पाहिजे, नाही तर आम्ही आमचा एकही मुलगा शाळेत पाठवणार नाही. ऐका आम्ही शाळेला क्लूब लावू. मी पालक नाही, आम्हाला आमचे 2 सर पाहिजे. ते तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. सरांशी बोला केंद्र सर. हा, ते तुम्हाला कोणाशी बोलायचंय, काय बोलायचंय ते तुम्ही करा. आमचे प्रयत्न आम्ही इथे करतोय. हा, नमस्कार सर.
सर हे बघा, आम्ही सगळे पालक सगळे मुलं अशी ते शाळेसमोर जमलेले. आमचे जे 5 शिक्षकांच्या बदल्या झालेले आहेत ते शेळगाव शाळा, शेळगाव, हा शेळगाव जिल्हा परिषद. तर तिथले पूर्ण 5 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहे. तर आमचं फक्त पूर्ण पालक वर्गाचं एकच म्हणणं आहे आणि मुलांचं पण एकच म्हणणं आहे. मुलं तर आता यायचं नाही म्हणतो शाळेत, आमचे सर आले तर आम्ही शाळेत जाऊ. तर आमचं फक्त आमचे पूर्ण स्टॉप परत आला तर आम्ही शाळेत जाऊ असं मुलांचं म्हणणं आहे. आणि आम्ही पालक पण सगळे जमा झालो. आमचं पालकांचं पण एकच म्हणणं आहे की मिनिमम कमीत कमी 2 तरी सर आम्हाला परत द्यावे या 5 मधून. नाही तर आम्ही आमचा ऐका ना, ऐका माझं बोलणं ऐकून घ्या पहिले. आमचा एकही मुलगा शाळेत येणार नाही. आमचे 2 सर जर आम्हाला नाही मिळाले तर आम्ही शाळेमध्ये एकही मुलगा पाठवणार नाही. आणि ऐका ना सर, आता जे आमचे हा राहू द्या ना, आम्हाला त्यांचा पण काही राग नाही. आम्ही त्यांचं स्वागत करूच. सगळी आहे आणि सावत्राय म्हणला फरक करतो ना तुम्हाला, का असा विषय झालाय तो? आम्ही त्यांचं स्वागत करू. पण सर ऐका ना, आता हे बघा, मंथन आहे, स्कॉलरशिप आहे, नवोदय, पूर्वतयारी पोरांची सुरू झालेली आहे. याच्यामध्ये काही फरक पडला याला कारणीभूत कोण राहिले सांगा मला. तुम्ही जबाबदार राहाल का? यांची जर गुणवत्ता नाही वाढली तर तुम्ही जबाबदार राहणार का? जिल्हा पातळीवर जाणारी मुलं आज खाली येऊ राहिले, याचं काय होणार? मला तसं लेखी देता का तुम्ही? यांची जर गुणवत्ता नाही वाढली तर तुम्ही याला जबाबदार राहणार आहे. आम्ही तुम्हाला पकडू. आमची मुलं 3 वर्ष नवोदय मध्ये आमची मुलं जात आहे. आमच्या शाळेची मुलं नवोदय मध्ये लागताय, मंथन मध्ये 1 नंबर आणताय. मग याची 5वीचे 2 मुलं नवोदय परीक्षा पास करणाऱ्याच्या हल्लीच्या घडीला त्यांच्या जर भविष्यामध्ये जर असं होतंय तर मग याचा अर्थ काय? नाही सर, आता त्या लोकांना एवढे होते ना, त्यांनी पहिले त्या लोक होते कारण त्यांनी स्वतः मधले गेले. आता त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम करतो. तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला कसं करायचंय, आम्हाला 2 सर कसे परत मिळतील हे तुम्ही बघा. बरं ठीक आहे, आम्ही उपोषणाला बसतो. मग आम्ही एक मुलगा शाळेत पाठवणार नाही. करा तुम्ही, तुम्हाला काळे साहेबांना सर एक काम करा, काळे साहेबांकडे फोन द्या. हो ना, काळे साहेबांकडे फोन द्या. काळे साहेबांशी बोलायचं. हॅलो सर, एक काम करता का तुम्ही, इथं शेडगाव शाळेला एकदा भेट द्या, व्हिजिट करा. संपूर्ण पालक वर्ग इथं जमलेला आहे. एक तर यांची मन समजूत काढा, नाही तर मग काहीतरी पर्याय मग काढा. बघा, तुम्ही त्याला पालकांना वाटतं ना, तर त्यांना वाटतं तुम्ही अर्ज लिहा, शिक्षणाधिकाऱ्यांची नावे पाठवून द्या आमच्याकडं. आज नेमका आपला तालुका स्तरावरचा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम आहे. बर साधनाताई वगैरे सगळे येतात. आता आम्ही या कार्यक्रमात अडकलेलो आहे. कार्यक्रमाचा 9:30 वाजेपर्यंत. आता तुम्ही येईपर्यंत आम्ही इथून उठणारच ना सर. मग आता रात्र हो का उद्याचा दिवस निघू मग. तुम्ही जोपर्यंत तुम्ही आमच्या शाळेला व्हिजिट करणार नाही, आम्ही अजून पत्रकार बोलवतो, अजून न्यूजवाले बोलवतो आणि मग बघू आपण पुढे काय करता येईल. बाकी तुम्ही आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला 5 शिक्षकाची बदली म्हणजे पुन्हा स्टाफ बदली केला त्यांना 1 नाही 2 नाही. इतर शाळेला काय लागला नाही. मग या इतर शाळेची का बदली झाली नाही? पूर्ण स्टाफ का बदली झाला नाही? आपण आपण काय करा माहिती का सर, बाबा तुम्ही येईपर्यंत आम्ही उठणार नाही. आम्ही इथं अन्न सुद्धा खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. 10 मिनिटासाठी तरी तुम्हाला इथं यावं लागेल. तुम्हाला कसं यायचं नाही यायचं ते तुम्ही बघा, नाहीतर मग मला शिव मॅडमशी बोलावं लागेल. मी सरपंच पण आहे आणि अध्यक्ष पण आहे, दोघं पद माझ्याकडे. शेळगाव शाळेचा अध्यक्ष पण आहे आणि गावाचा सरपंच पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं यावंच लागेल. 2 सर अरे बाबा या सर या ना. बरं सर, विषय असा आहे, इथं मागील जे शिक्षक आहे त्यांच्या बदल्या झालेल्या आहे. आता तुम्ही नवीन आलेले आहात. त्यांचं असं म्हणणं आहे की जे मागील जे शिक्षक होते त्यांनी आमच्या मुलांना शैक्षणिक दृष्ट्या एकदम पारंगत केलेलं आहे. हॅलो
तर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या एकदम पारंगत केलेलं आहे, ज्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये या शाळेचं नाव आहे, विद्यार्थी टॉपर आहेत. अशातच आता अचानक म्हणजे वार्षिक जे असतं आपलं ते 6 महिन्याचं असतं, 6-7 महिन्याचं. त्यानंतर आता 3 ते 4 महिने झाले, 6 महिन्यावर येऊन टेपलेली म्हणजे शाळा आपल्या 6 महिन्यावर. आणि अचानक आता बदल्या झालेल्या आहे. अशातच आता तुम्हाला नवीन नियुक्त केलेलं आहे. तर तुम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी काय करणार असं पालकांना काय सांगू शकता? या ठिकाणी ज्या शिक्षकांनी काम केलेलं आहे सर, ते खूप चांगलं काम केलेलं आहे. कारण मी याच केंद्रात कार्यरत होतो. मी शहापूर शाळेला मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो. ज्या वेळेला आमच्या मीटिंग्स असायच्या, शिक्षण परिषद असेल, तर मी बऱ्याचदा या शाळेमध्ये आलेलो आहे. या शाळेतल्या लोकांनी, शिक्षकांनी, माझे सहकारीच होते ते, त्यांनी एवढं चांगलं काम केलं की आपल्या केंद्रामध्ये सर्वात टॉपची ही शाळा आहे. आणि त्यांच्या ज्या कामाच्या पाऊल खुणा आहेत, म्हणजे ज्ञानदेवे रचेला पाया तुकाळ झाला असे कळस, त्या पद्धतीने आम्हाला यापुढे इथं काम करायचं. अर्थात मी तर पहिला शिक्षक या ठिकाणी येतोय, अजून माझे 4 सहकारी येणार आहेत. माझ्या कामाची जी पद्धत आहे, मी तर अगदी शून्य आहे, पण जे येणार आहेत ते माझ्यापेक्षाही खूप चांगलं काम करणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी या ठिकाणी पालकांचं जर सहकार्य लाभलं तर निश्चितच आपल्याला नक्की वाटतंय की बा जो शिक्षक वर्गाचा जो मागच्या शिक्षकांवर विश्वास होता, तो विश्वास नक्कीच त्याला तडा जाणार नाही बा. बिलकुल जाणार नाही सर. कारण ज्या वेळेला बदली प्रक्रियेमध्ये शिक्षक ऑनलाईन फॉर्म भरतात, त्यांना 30 गावं निवडण्याची संधी असते. तर ज्यांना मनापासून काम करायचंय ते अशाच शाळा सुरुवातीला त्या ठिकाणी भरतात की आपल्याला या ठिकाणी एक संधी मिळेल काम करण्याची. त्यात प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, पण ज्यांना काम करायचंय ते हे शेळगाव शाळेमध्ये आलेले असं मला वाटतं. सरपंच पण आले का? नमस्कार. तर काय वाटतं आपल्याला शिक्षक यांचं असं म्हणणं आहे, आता नवीन सर येतील त्यांचे जे बदली आलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे मागील जे शिक्षक आहे त्यांच्या शिक्षणाला किंवा मग त्यांनी जे शिकवण आहे त्याला तडा दिला जाणार, त्याच्यापेक्षाही जास्तीत जास्त करायचा आम्ही प्रयत्न करू. आणि नक्कीच मी सरपंच पण आहे आणि शाळेचा अध्यक्ष पण आहे. जवळपास आपण शाळेची गुणवत्ता कशी होती तुम्ही बऱ्याच वेळा आलेले आमच्या शाळेमध्ये, सांगायची आवश्यकता पडणार नाही. परंतु कुठेतरी आमच्या विश्वासाला तडा जाऊ नये व अजून आमचे विद्यार्थी कसे घडवता येतील, तुम्ही फक्त गुणवत्ता शोधा. आणि जे काय शाळेमध्ये कमी पडेल तुम्ही फक्त आम्हाला सांगा. आम्ही संपूर्ण समिती, ग्रामपंचायत असो किंवा पूर्ण पालक वर्ग, आम्ही लोकसहभागातून काही करायला तयार आहे. फक्त आमच्या मुलांचं नुकसान कुठेच झालं नाही पाहिजे. आणि जे 1 ते 5 जे म्हणतात टॉपला आलेले आहे तालुक्यातून टॉपला, ते रिवर्स नाही आले पाहिजे. अजून आपले 10 विद्यार्थी टॉपला आले पाहिजे 1 ते 10 मध्ये, अशी आम्ही अपेक्षा करतो. नाहीतर आमची उपोषणाला बसण्याची पूर्ण 100% तयारी आहे. आम्हाला 2 शिक्षक लागतीलच. तर पालक वर्गांना मी सांगू इच्छितो की जे शिक्षक आलेले आहे नवीन, त्यांनी असे विश्वास दिलेला आहे की बुवा जे मागील शिक्षक होते त्यांच्यापेक्षाही जास्त काहीतरी तुमच्या मुलांसाठी करायचा प्रयत्न ते करणार आहेत. आपल्याला काय वाटतं तरीही आपण आंदोलन करणार आहात का? 100% आंदोलन. जोपर्यंत गट शिक्षणाधिकारी ते येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. आमच्या एकच अपेक्षा आहे की त्यांच्याकडून मला लेखी उत्तर लागेल की मी तुमच्या मुलांची गुणवत्ता कमी होऊ देणार नाही. जर झाल्यास स्वतः गट शिक्षणाधिकारी हे जबाबदार राहतील व आम्ही त्यांच्या घरावर घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही. तर आपण बघितलं इथं गट शिक्षणाधिकारी यांना कॉल केलेला होता, तो कॉल आपण पाहणारच आहोत. त्या कॉलमध्ये त्यांनी सांगितलं बदली ही प्रशासकीय असते, 5 वर्षानंतर बदली करावीच लागते. तरी देखील 7 वर्षानंतर जामनेर तालुक्यातील शिक्षक वर्गाच्या बदल्या झालेल्या आहेत आणि ह्या बदल्या मी रोखू शकत नाही, कारण हा शासकीय भाग असतो. त्या गट शिक्षणाधिकारी हे काही करू शकत नाही, हा एक मात्र सत्यता आहे. त्यामुळे बदली हे एक मात्र अटळ आहे. परंतु शिक्षक वर्ग 7 वर्ष इथे राहिल्याने नक्कीच मी याच्या मागे नक्की प्रशासकीय यंत्रणेचा दुर्भाग्य म्हणेल की त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. नक्कीच बदल्या ह्या 5 वर्षानंतरच झाल्या पाहिजे होत्या. 5-7 वर्ष राहिल्यामुळे येथील गावकऱ्यांचा त्यांच्याशी स्नेह संबंध जुळला, त्यांच्या मुलांशी स्नेह संबंध जुळला. यामुळे त्यांचे आणि त्यांचे मन जुळल्यामुळे हा आजची परिस्थिती तयार झालेली आहे. तर आपण ज्यांची वाट बघत होतो ते आता शेळगाव शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत. सर, विषय असा आहे की सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जे 5 शिक्षक होते, 5 शिक्षक इथे रुजू आहे अगोदर, त्या शिक्षकांची एक साथ बदली झालेली आहे. ही बदली एक साथ न करता कमीत कमी 2 शिक्षक 3 शिक्षक तुम्ही रिलीज करा. 2 शिक्षक तरी इथं कायमस्वरूपी ठेवावं. नमस्कार, मी युवराज शंकर सुरडकर,
प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेळगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। या ठिकाणी ज्या सर्व शिक्षकांच्या, आमच्या 5ही शिक्षकांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या ऑनलाईन बदल्या झालेल्या आहेत आणि ह्या ऑनलाईन बदल्या शासन निर्णयानुसार होत असतात। प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त 5 वर्ष, या 5 वर्षानंतर कोणी शिक्षक त्या गावात राहू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जरी 5 शिक्षक या ठिकाणाहून बदलून गेलो तरी 5ही शिक्षकांच्या ऐवजी पुन्हा 5 शिक्षक या ठिकाणी आज रुजू होत आहेत। त्यामुळे जी आमच्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली असं पालकांना वाटतंय किंवा विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची जी अटॅचमेंट होती, जो लळा विद्यार्थ्यांना आमच्या प्रति निर्माण झाला होता, तो या ठिकाणी खंडित झालेला असं जरी पालकांना वाटत असलं तरी तसं काही होणार नाही। कारण या ठिकाणी ज्या तळमळीने आम्ही 5ही शिक्षक काम करत होतो त्याच तळमळीने 5ही शिक्षक काम करणारे या ठिकाणी रुजू होणार आहेत। कारण या ठिकाणी आम्ही मी स्वतः युवराज शंकर सुरळकर, त्यानंतर किरण मधुकर पाटील सर, त्यानंतर भारती किरण पाटील मॅडम, तसेच प्रतिभा तुळशीराम सुतार मॅडम आणि अमित कुमार श्रीराम उंबरकर सर, असे 5 शिक्षक आम्ही बदलून गेलेलो असलो तरी आमच्याऐवजी या ठिकाणी ज्यांनी पूर्वी देखील या ठिकाणी काम केलेलं आहे, आदरणीय जगदीश शेळके सर, त्यांच्या समवेत खांडेकर सर आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून ज्या रुजू होतील ते मोहन मंगळकर सर आहेत, ते शहापूरलाच मुख्याध्यापक होते, त्यांच्या मिसेस त्यांच्या सोबत आहेत मोवाडीहून आलेल्या। आणि मला वाटतं हे 2 आणि हे 3 लोक, एक तिलोत्तमा मॅडम आहेत सनेर मॅडम म्हणून, हे लोक, या लोकांचं सुद्धा तुम्ही नावलौकिक त्यांच्या शाळांवर बघा, ऐका, तेथील गावाशी संपर्क करा। हे लोक सुद्धा आमच्या तोला मोलाचं, आमच्या बिलकुल आम्ही जे काम केलेलं आहे त्या प्रकारचं जे काम करतील। आपल्या जामनेर तालुक्यामध्ये केवळ आमची शेळगाव शाळा नावारूपाला आलेली आहे, तालुक्यातील टॉपची शाळा आहे। ही जी आम्हाला पोचपावती की जी मिळाली आहे त्यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचे योगदान आहे। आमच्या शिक्षकांनी गेल्या 7 वर्षापासून अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी कोंडवाळ्यासारखी झालेली जी शाळा होती, या शाळेचा कायापालट या शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून, योगदानातून, ग्रामपंचायतच्या योगदानातून हा संपूर्ण कायापालट या ठिकाणी झालेला आहे। पालकांनी सुद्धा मोलाची साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे सगळं परिवर्तन घडून आलेलं आहे। आणि आज रोजी आमची बदली होत आहे तर हा परिवर्तन निसर्गाचा नियम आहे, तो आपण स्वीकारला पाहिजे। कारण आम्ही या ठिकाणाहून जरी बदलून गेलो तरी बाहेरगावचे जे शिक्षक या ठिकाणी आज रुजू होत आहेत, भराडी गाव तुम्हाला जामनेर तालुक्यामध्ये माहीत आहे, आदर्श शाळा आहे भराडी, तेथील 2 शिक्षक आदर्श शिक्षक या ठिकाणी रुजू होत आहेत। त्याच्यानंतर मोहन मंगळकर सर शहापूरचे मुख्याध्यापक, त्यांचे मिसेस मोवाडीला आहेत। ही जोडी सुद्धा अतिशय कामसू आणि आदर्श आहे। त्यानंतर एक तिलोत्तमा मॅडम आहे, मी त्यांना काही पाहिलं नाही अजून, पण त्या सुद्धा आदर्श आहेत। माझं एकच म्हणणं आहे, गुरुजनांप्रती आपण सर्वांनी आदर ठेवावा। गाव शाळेत आणि शाळा गावात हे नातं जर कायम ठेवलं तर कुठल्याही बाबतीत तुमचा नवीन गुरुजनांबद्दल गैरसमज होणार नाही। एक तुम्हाला सांगतो मी, तुमचं जे प्रेम आहे आमच्यावर, विद्यार्थ्यांचं आहे, तुमचं आहे, ते प्रेम आम्ही जाणू शकतो। कारण 7 वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षा पण केली, तेवढ्याच ममतेने पण त्यांना वागवलं। त्याचं फलित म्हणून काल आमचे विद्यार्थी रडत होते, आमच्या 2 मॅडम रडत होत्या, मी स्वतः विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना रडत होतो। हे जे पवित्र नाते निर्माण झालेलं आहे, या नात्याला कुठेतरी आपल्याला ब्रेक द्यावा लागेल। कारण तुमच्या गावचं जे गाव अतिशय भाग्यवान आहे, पालक सुसंस्कारित आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केलेले आहेत। हे संस्कारित रोपटे आमच्या ताब्यात दिले, आम्ही त्यांचं संवर्धन केलं, आमच्या परीने आम्ही खूप काही अध्यापनाचं काम करून त्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे। ही संधी तुम्ही पुन्हा या इतर शिक्षकांना द्या। आणि मी तर सांगेल, आमच्या 5 लोकांबद्दल काय बढाई मारायची, पण आमच्यापेक्षाही नक्कीच नेटाने आणि जोमाने ते काम करतील। कारण आम्ही त्यांच्या पुढे प्रगतीचा आलेख उभा केलेला आहे, त्यांच्या पुढे एक चॅलेंज ठेवलेलं आहे आणि मला खात्री आहे की या चॅलेंजला स्वीकारून ते आपल्या गावाची पुन्हा प्रगती करतीलच।
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा हा आलेख चढता राहील ही मला आशा आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी जे एकत्र जमलात, आमच्या शिक्षकांवर असलेल्या प्रेमापोटी, आम्ही दिलेल्या योगदानापोटी आपण या ठिकाणी आलेला आहात। तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो, परंतु शासन निर्णयानुसार बदल्या ह्या होणारच। ह्या 5 वर्षापूर्वीच होणार होत्या, परंतु आज 7 वर्ष झाले। आता त्या ऑनलाईन झालेल्या असल्यामुळे त्यात तुमचा कोणाचाच नाही, म्हणजे कोणाचंच काही चालणार नाही। आपली बरीचशी मंडळी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे पण जाऊन आली, त्यांनी पण सांगितलं की ऑनलाईन बदल्या झालेल्या असल्यामुळे मी या ठिकाणी काही करू शकत नाही। त्यांनी शब्द दिला की मला शक्यतो जर काही प्रयत्न करता आले, या शिक्षकांना पुन्हा या शाळेवर जर थांबवता आलं तर मी प्रयत्न करेल, परंतु माझ्या हातात काही नाही। कारण संपूर्ण राज्यभर हा सर त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा प्रशासनाने एक सत्कार रिलीज करावा। अगोदरच त्यांनी का लक्ष ठेवले नाही की एक सरकार रिलीज नाही नंतर बदली होते 5 वर्षाच्या हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी याच्या आधी 7 वर्ष देवपिंपरीला काढले। त्या देवपिंपरीहून आम्ही 5चे 5 लोक एकाच वेळेला बदलून गेलो होतो, ऑनलाईन बदल्या 5चे 5 लोक आम्ही बदलून आलो। त्या ठिकाणी 5चे 5 नवीन लोक आले। आजही कंडिशन तीच आहे, तिथे प्रत्येक ठिकाणी हीच कंडिशन आहे। फक्त जे नवीन लोक आहेत, ज्यांना 2-2, 3-3 वर्ष आले, ते थांबलेले आहेत, ते त्याच ठिकाणी थांबतील। आता तळेगावमध्ये एवढे शिक्षक आहेत, परंतु 2 शिक्षकांची बदली झाली का, तर त्यांना जास्त वर्ष झाले ना, बाकीच्यांना 2-2, 3-3 वर्ष झाले। त्याच्यामुळे ते सुद्धा 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर त्या ठिकाणाहून बदलून जाणार आहेत। उपटून टाकायचं, नवीन रोप तयार करायचं वेळ लागतो। हा, हे वेळ लागतो। कमी आहे म्हणून, पण नवीन सोमवारी एक वर्ष पूर्ण लागतो करायचं पुरी माहिती घ्यायसाठी। पाणी देणारे एक तरी तिथं पाहिजे ना। या झाडांना पाणी देणारे, पाणी देण्याचं ट्रेनिंग घेऊन, पाणी द्यायचं ट्रेनिंग घेऊन आलेले लोक आहेत। ते पाणी देणार आहे रोजचं, ते एक तरी त्यातनं पाहिजे, तरी ठेवायला पाहिजे। आज स्नेह पाहू शकता कार अडती बेटा, कार अडती आहे। आमचे शिक्षक आले पाहिजे। कोणते शिक्षक आहे तुझे? हे शिक्षक सुरडकर सर। सर्व तर बघितलं सर आपण विद्यार्थ्यांचा, आणि तुम्ही ना म्हणजे आतापर्यंत भरपूर प्रेम दिलं त्यांना, प्रेम पण दिलं, मायेचा पण हात फिरवला आणि शिक्षणाचा पण हात फिरवला। त्यामुळे त्यांचं हा, जोपर्यंत रुजू करत नाही तोपर्यंत जोपर्यंत रुजू करायची कुठली आपले जुने सर, हा, तोपर्यंत कुळबुकडे देणार नाही झाडाचा, आम्ही डायरेक्ट कुळबुकडे देणार नाही। कधी अटक झाली तर चालेल आम्हाला। नवीन रोपटे नाहीये, रोपटे वाढलेले आहे। हातामध्ये 50% आहे, 50% आहे मुख्याध्यापकाच्या हातामध्ये। आम्ही आज करायला विचारलं, मुख्याध्यापकाच्या हातामध्ये आई वडिलांसाठी सुद्धा इतके मुलं रडणार नाही, म्हणजे खरं आहे, पण आमच्या हातात नाही बाबा।
आमच्या हातात काहीच नाही ना. मग बंद पडेल शाळा दुसरं काय म्हणणार आहे? नाही शाळा काय करणार. बंद पडायच्या बंदच पडणार आहे. हे बंद पाडण्यासाठी एवढं हा, शाळा एवढंच आहे. तुमचं आहे, बंद पडण्यासाठी आहे. हे बंद पाडण्यासाठीच झालेलं आहे. सर हे तुम्हाला समजून चुकतंय की ते मी काय म्हणतो, तुमच्या वरील एक जोडी द्या मला फक्त. यांना बोलून फायदा नाही. एक जोडी द्या. यांना बोलून फायदा नाही. काळे साहेबांशी बोलावं लागेल आपल्याला. यांच्यासाठी तुम्ही काळे साहेबांशी तुम्ही एक काम करा, डायरेक्ट सर्व मुलांचे पंचायत समिती सामने रहता है मॅडम काळे साहेबांना तुम्ही फक्त फोन करा. मॅडम आम्ही बोलले कार्यक्रम करणार ना. हो मॅडम आहे ना. हो मॅडम. ठीक आहे मॅडम. हो मॅडम आम्हाला मग तत्काळ तुम्हाला कळत नाही का? काय बोलायचं? आपल्याला बोलणे तिथे बोला ना, यांना टाकून फायदा नाही. सगळ्यात महत्वाचा विषय आधी आला. आपल्यासोबत भाजपा नेते नवलसिंग पाटील आहेत. भाऊ विषय असा आहे, इथले जे शिक्षक आहे 5 शिक्षक होते असं यांचं म्हणणं आहे. त्या शिक्षकांची एक साथ बदली झाली. तिच्यातला एक शिक्षक 1 वर्ष अगोदर झालेला होता, त्याची पण बदली करण्यात आली. पण विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एवढा ताळमेळ स्नेह जुळलेला आहे आणि त्यांची जे शिक्षणाची पद्धत आहे त्यांनी म्हणजे टॉपवर आणलेलं आहे शेडगाव शाळा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा इथं 2 ते 3 शिक्षक पुन्हा रुजू करण्यात यावे. परंतु काळे साहेबांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा प्रशासकीय बदली आहे. आपलं यावर काय मत आहे? याचा असं आहे, आता गावकऱ्यांच्या आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहे त्या भावनांशी आम्ही देखील सहमत आहे. आणि हा जो आता प्रशासकीय बदलीचा विषय तुम्ही मला सांगितला की या प्रशासकीय बदल्या आहे, या काही ठराविक काळानंतर शासन प्रशासकीय बदल्या करत असतं. परंतु आपल्या तालुक्यातले सर्व जिल्हा परिषदांचं शिक्षणाचा दर्जा किती चांगला आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे तालुक्यातल्या अनेक शाळा असतील, पण जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक किती चांगली मेहनत घेत आहे त्याचं हे एक जिवंत उदाहरण हे आज या निमित्तानं आपल्याला दिसतंय की शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहे, विद्यार्थी घडवण्याचं काम करताय आणि गावकऱ्यांचा देखील शाळेविषयी किती जागृती आहे ते देखील या निमित्तानं दिसतंय. आणि निश्चितच आता मी आपले जे गट विकास अधिकारी आहे त्यांच्याशी देखील बोललेलो आहे, इंगळे साहेबांशी. आणि आता आपले गट शिक्षणाधिकारी जे काळे साहेब त्यांना मी तात्काळ इथं बोलवलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये ते इथं येत आहे, 10-15 मिनिटात. आपण आता सविस्तर शिक्षक, पालक आणि अधिकारी यांचा काय समन्वय होतो. आता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे काही ठराविक काळ यांना इथं राहू द्या, आपल्याला तसा काही मधला मार्ग काढता येतो का तो पाहू. जर समजा यांच्या हातात नसलं पंचायत समितीच्या, तर आपण मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलून, जिल्हा परिषदेच्या CO असतील यांच्याशी बोलून अजून काही मार्ग निघतो का हे आपण त्याच्यातून मधला मार्ग काढणार आहे. निश्चितच तो मार्ग सगळ्यांना आवडेल असा मार्ग आपण काढू. दुसरा विषय असा की खरोखर जिल्हा परिषदेचे शिक्षक किती चांगली मेहनत घेत आहेत हे या माध्यमातून सगळ्या तालुक्याला हा एक चांगला मेसेज जातोय की आपल्या तालुक्यातला शिक्षणाचा दर्जा जो आहे तो सुधारण्यावर आपल्या शिक्षकांचा भर आहे. आणि गावकरी जे हेही शिक्षणाच्या बाबतीत किती सजग आहे हे एक म्हणून आपल्या जामनेर तालुक्याला शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं. आणि आपण निश्चितच याच्यावर काहीतरी तात्काळ लगेच तोडगा काढणार आहोत. तर आपण बघितलं नवलसिंग पाटील यांनी सांगितलं की कुठंतरी समझोता करून काहीतरी ताळमेळ जोडण्याचा प्रयत्न करू. शिक्षक, अधिकारी आणि पालकवर्ग यांना बसवून समन्वय साधू. त्यानंतर काय मार्ग निघतो तो आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत. थोड्या वेळातच शिक्षणाधिकारी इथे येणार आहेत, त्यानंतर आपण बघू काय. सर या नवीन आलेले आणि जुने जेवण आलं गेलं का? 2 मिनिटं झाली मॅडम. काल
कार्यमुक्त केलं अचानक 4 लोकांना. आता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे, पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं व हे जे शिक्षक आहेत हे जशी त्याची नाळ जोडली आहे त्याने शाळा बी एकदम चांगली सुधारली आतापर्यंत, म्हणजे एकदम चांगलं काम त्यानं केलंय. त्याच्यामुळे गावातल्या सगळे विद्यार्थी असतील पालक असतील याची अशी इच्छा आहे की हेच शिक्षक व इथं कंटिन्यू करा असं त्यांचं मत आहे गावातल्या सगळ्यांचं. इथले जे शिक्षक आहेत त्याला सांगलं की जामनेर तालुक्यातला आपले शिक्षक जे सगळे ते सगळे एकदम चांगल्या पद्धतीनं काम करणारे, पण मग त्यांची नाळ जोडली आहे आणि त्यांची इच्छा आहे की बा हे सगळे शिक्षक इथं राहिले पाहिजे. जे नवीन आलेले आहे ते पण तज्ञ शिक्षक आहे, मी सगळ्याला ओळखतोच. पण मग आता त्यांची अशी भावना आहे, काय करता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. बरोबर आहे, पण बदली धोरण हे शासनाचंच धोरण आहे. आणि कसं आहे, आता 2018ला बदल्या झाल्या होत्या, त्यानंतर आता सर्व 7 वर्षानंतर बदल्या होत्या. इथले सर्व शिक्षक बदली पात्र झाले, बरोबर. त्यामुळे आता त्यांच्या चॉईसनुसारच त्यांनी संबंधित 30 गावं सिलेक्ट केलेले आणि उर्वरित लोकांनी हे गाव सिलेक्ट केलेले. आणि बदली हे धोरण नसल्यामुळेच त्यांना ते करावंच लागणार आहे, त्यात काही वाद नाहीये. आणि मी अगोदरही बोललेलो होतो की जे आपले शिक्षक होते नक्कीच त्यांच्यामुळे आपल्या गावाची गुणवत्ता वाढलेली आहे, विद्यार्थी निपुण झालेले आहेत. आणि थोडीच हेही बोलतो मी की आपले जे उर्वरित शिक्षक या ठिकाणी हजर झालेले आहेत, शासनाचं असं धोरण आहे, आपण तुम्ही बघतात की CET मार्फतच आपले सर्व शिक्षक मिळत आहेत. त्यामुळं मी तुम्हाला खात्री देतो, आश्वासन देतो की गुणवत्तेत कोणताही तीळ मात्र फरक तुमच्याकडे पडणार नाही. आता आपल्याला शिष्यवृत्तीच्या परीक्षा असेल किंवा तुम्ही जसं म्हटलं मंथनच्या परीक्षेमध्ये मी आता नवीन टीम तुमची इंट्रोड्यूस झालेली आहे, त्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की ते सुद्धा थोडीच प्रयत्न करतील, त्यामध्ये काही मात्र शंका बाळगू नका. अशी परिस्थिती आपल्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी होते की गावकऱ्यांशी त्यांची नाळ जुळल्यामुळे काय होतं, त्यात अक्षरशः मुलं रडतायत त्यांना निरोप देताना. मला असं वाटतं हे चांगलं लक्षण आहे की म्हणजे मुलांचं आणि पालकांचं आणि शिक्षकांचं एवढं नातं ज्या ठिकाणी जुळतं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गुणवत्ता विकास होतोच. आणि नक्कीच आता सुरवळकर सरांनी ज्या पद्धतीनं टीम चालवली या ठिकाणी, नक्कीच आता मला वाटतं कोण सिनियर मंगळकर सर आहेत, त्यांनी पण मागच्या शाळेत चांगलं काम केलेलं आहे. नक्कीच गुणवत्तेवर तरी कोणताही परिणाम होणार नाही असं आम्ही शिक्षणावर. आणि दुसरी बाब अशी होती की तुम्हाला तर सकाळी पण मी बोललो की 50% शिक्षक इथं हे होत आहेत, तशी कंडिशन पण आपल्याकडे नाही. सर्वच त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे बा, आता ते जे प्रशासकीय बाब आहे त्याच्यामध्ये बदल्या होणार आहे आणि या शिक्षकांनीच चॉईस केली तिकडे गावं, तर त्यांची गैरसोय होऊ नये. परंतु काही दिवस का होईना इथे 1-2 शिक्षक जरी कंटिन्यू केले आणि एक मिनिट 2 शिक्षक व इथं राहू द्या, बाकीचे हे करा, याच्यातलं त्यांचं असं मत आहे की कोणतेही 2 शिक्षक ठेवा. तुमचं त्यांच्यासोबत जे नातं जुळलं ते नक्कीच चांगलं आहे, पण होतं काय, याचा दुष्परिणाम काय होता, आज ते ज्या शाळेवर जाणार आहेत ना तिथं त्यांची सिनियरिटी लॅप्स होईल, मग त्याच्यावर दुष्परिणाम होत असतो. म्हणजे दुसरे शिक्षक तिथं हजर होऊन जातील, ते ज्युनियर होऊन जातील, तो पण त्याचा भाग असतो. त्यामुळे काय होईल, त्यांचं नुकसान होईल त्याच्यामध्ये. आणि काय होईल, दुसरी गोष्ट, जसं ते ज्या शाळेत हजर होणार आहेत तिथं जर ते हजर झाले नाही, उद्या कदाचित त्या गावातील पालक आणि जे नागरिक आहेत ते पुन्हा शिक्षण विभागाच्या मागे लागतील की आमचे शिक्षक तुम्ही आम्हाला का देत नाहीत, असा तो भाग आहे. आम्ही तुम्हाला हे बघा, तुम्ही त्यांचे चेहरे किंवा तुम्ही त्यांचं काम बघितलेलं असेल, सर आहेत, सरांनी बराडीला काम केलेलं आहे. येस. त्यामुळं तुम्ही याबद्दल अगदी निशंक राहा की असं काही बदल. तुमचं जे म्हणणं आहे की किमान सुरळकर सर वगैरे करायला पाहिजे, तर हे बघा, हा जो आहे ना विनंती बदलीचा जर भाग राहिला असता तर त्यांनी सुद्धा ती प्रशासकीय बदली स्वीकारली. प्रशासकीय बदली आहे त्यामुळे त्यांना ते जावंच लागेल. विनंती जर असते तर कदाचित त्यांनी पण ती शाळा सोडली नसते, असा तो भाग आहे. मार्ग म्हणजे आम्हाला ही बदल्या 7 वर्ष झाल्यानंतरच होत असतात. नाही, तसा तो बदली 2-3 वर्षाला होत. मग तर त्यावेळेस एक स्टॉप मधील पूर्ण लोक एकत्र जात आहे, हे गावावर सर्व दुःखाचा काळ आहे. तसा एखादी व्यक्ती गेला, आपल्यातून निघून गेला एखादी व्यक्ती, की काळ कसा दुःखाचा डोंगर कोसळतो पूर्ण गावावर,
तशी परिस्थिती आज जिल्हा परिषद शेळगाव शाळेवर झालेली आहे. तर याच्यात तुम्ही 3 वर्षानंतर काय केलं बा? का ऑनलाईन आज चालू झालं? हे 7 वर्षाच्या अगोदर नाही. मध्यंतरी लोकसभा राज्य आपले लोकसभा आणि विधानसभाचे इलेक्शन झाले त्यावेळेस बदली प्रोसेस सुरू झाली होती. नाही सुरू झालेली होती, परंतु नियमित जर बदल्या झाल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती. परंतु आता ते थोडं बदली धोरण जे असतं तोंडी आश्वासन देताय, लेखी आश्वासन देता का तुम्ही? लेखी गुणवत्ता लेखी आश्वासन देता का तुम्ही या प्रकरणावरती? एक मिनिट लेखी आश्वासन देता का तुम्ही या विषयावरती? नाही त्याचा एक बाहेर मग कायद्याच्या अनुषंगाने आहे ना. म्हणजे आपल्याला जे विद्यार्थी आपण परीक्षा देणार आहात त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट दिसणारच आहे ना. आता 9च्या परीक्षा होतात. तुम्हाला जामनेर तालुक्यात जेवढ्या लॉर्ड गणेश 1 लाख रुपये भरून लोक शिकवतात आहे, त्या शाळेचा मंथन परीक्षेमध्ये 1 नंबर आलेला नाही. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी शेळगाव, नवोदय शाळेचा विद्यार्थी शेळगाव. तुम्हाला सांगतो प्रत्येक आणि आता 22 मुलं इथं मंथन, नवोदय आणि या 3 परीक्षेला बसलेले यांचं म्हणजे तुम्ही अध्यर्थाचे नाव पाण्यात सोडून दिली आहे आणि त्याला बुडून मारून टाकतात. ते त्याचं भविष्य काय होणार आहे? आज त्यांच्याकडे रुपया पण नाही. त्यांचे वडील आज तुमच्या समोर जर बोलाल त्याच्याकडे आज चप्पल नाही पायात, आज त्याच्या पायात चप्पल नाही. ते जामनेर जाऊन कसे शिकवणार, कसे काय करणार आहे? आपण तर करू शकतो, आपण 1 लाख 2 लाख रुपये आपल्या विद्यार्थ्या मुलासाठी करू शकणार आहे, पण ते पालक काय करणार आहे? ही परिस्थिती. प्रश्नच नाहीये. आपल्याकडे शिक्षक संख्या आहे बरोबर. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो भाऊची सुद्धा शाळा त्याच्यातला सुद्धा विद्यार्थी नाहीये. कोणती? त्यातला सुद्धा विद्यार्थी मंथनला वगैरे कोणत्याच शाळेत नंबर नाही तालुक्यामध्ये. आता आम्हाला जिल्ह्याच्या पातळीवर या मुलांना न्यायचंय सराच्या माध्यमातून. सोडकर सर आणि एक कोणते तरी सर आम्हाला हवे. हे तुम्ही बाकी तुमचा निर्णय तुम्ही काय करू शकता त्याच्या पुढे जे पण शिक्षक लोक आता हे जे ते सर्व चांगलेले पूर्ण चांगले. आम्ही म्हणत नाही ते कुठे कमी पडणार आहे, पण आम्हाला फक्त 2 सर इथं हवे आणि कंपल्सरी असं नकोय. पोटॅश लागतं का कॅल्शियम लागतं का नायट्रेट लागतं का फवारा अमुक लागतो? काय करायचंय ते नवीन सर आले त्यांच्याशी नातं करून विद्यार्थ्यांची नातं कसं जोडायचं काय जोडायचं. शाळेत आता त्यांची बदली झालेली आहे. त्यांच्या शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करू. त्यांनी जर सहकार्य केलं आपल्याला, इकडचे शिक्षक तिकडं आणि इकडचे शिक्षक इकडं जर पण ते बघा ते फक्त अनऑफिशियल राहील. म्हणजे त्यांना इकडं करू द्यायचं त्यांना ते पण ते हे पण कशावर डिपेंड आहे. त्या SMCने सहकार्य केलं पाहिजे. त्यांनी जर म्हटलं नाही आमचं शिक्षक आम्हाला पाहिजे तर आम्हाला नाही लाज सर. मी तुम्हाला पहिलं सांगितलं याचा जर विनंती बदलीचा भाग असता तर त्यांनी विनंती बदली म्हणजे घेतलीच नसती किंवा टाळता आली असते. प्रशासकीय असल्यामुळे त्यांना तिथे नाही ना. कसं असतं हे बघा बदली धोरण काय झालंय की आतापर्यंत भाऊंना माहिती आहे की पंचायत समिती स्तरावर बदल्या व्हायच्या पूर्वी, जिल्हा परिषद स्तरावर बदल्या व्हायच्या. तो अधिकार आता पूर्ण राज्य शासनाकडे आहे. ऑनलाईन पद्धतीने बदल्या होतात त्यामुळे असा कोणताही विषय नाही. आणि ऑनलाईन बदल्या होण्यामागे धोरण पण काय होतं की याच्यामध्ये कोणतेही म्हणजे अतिशय पारदर्शकता यावी, शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे शाळा चॉईस करता यावी हाच हेतू होता आणि तो सर्व शिक्षकांनी स्वीकारला आनंदानं. पूर्वी काय पूर्वी पंचायत समितीले अधिकार होते सभापती आणि गट विकास अधिकारी, परंतु ते आता सगळं ऑनलाईन पोर्टल असल्यामुळे स्वतः शिक्षक तिच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं चॉईस फिलिंग करतात गावांची. त्याच्यामुळे ते पूर्वी जसा आपल्याला अधिकार होता पंचायत समितीले, गावातले लोक आले की आपण लगेच बदल करून घेत होतो. ऑनलाईन प्रक्रिया नाही ना. हे उडवाउडीचे उत्तर झाले हे आम्हाला तुम्ही कसं आहे चर्चा लक्षात आली सरपंच व अध्यक्ष आमच्या पूर्ण गावाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की 2 शिक्षक आम्हाला हवे.
कोणत्या काय न करता येईल, पण करा एकच मागणी. दोन शिक्षक म्हणजे हे तीन शिक्षक हे तीन ते रोडावर चढवतील मग गाडी. तुमच्याकडून होत नसेल आम्हाला पुढचा पर्याय द्या. यांच्याकडे भेटा, ते शिक्षक होईल. हो मॅडम द्या. तुम्ही जिथं म्हणलं तिथं जाण्यास तयार आहे. आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगा फक्त. मॅडमशी पण चर्चा करतो. हे बघा सर, जोपर्यंत आम्हाला 2 टाइम मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही. ते दोघं किंवा हे सिंगल हे बघा, पाचही शिक्षक चांगले आहेत, त्यात वाद नाही. सावरलेला घे ते कपल आहे दोघं, त्यांचे तक्रार करू नका. हे बघा सर, किंवा हे असंच घडलंय का? याच्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे, म्हणून आमचा इतका जीव वाढला तुमच्या भावना त्यांचं सर त्यांनी एवढं मेहनत घेतलेली आहे, पूर्ण मेहनत आज वाया जाणार आहे आणि लाल त्यांचं निघणार, दुसरा त्याचा मेवा खाणार आहे. बदली धोरणाचा फायदा हा पण असतो की ज्या गुणवंत शिक्षकांनी इथं काम केले कदाचित आता त्यांचा फायदा त्या गावाला पण होणार आहे, ते पण आपले आता 9वी परीक्षा 13 डिसेंबरला आहे. 2 महिन्यात आमचे मुलं या सरांना मुलं समजायला 1 महिना लागेल. 2 महिन्यात आमचे मुलं काय करणार आहे? डिसेंबर महिन्यात 9वी परीक्षा आमच्या शाळेतले कमीत कमी विद्यार्थी 10 विद्यार्थी 9वी जाणार म्हणजे जाणार. ही आमची डायरेक्ट शेळगाव शाळेचे 10 विद्यार्थी 9वी लागणार म्हणजे लागणारच. चांगली एवढी मेहनत आदर्श शिक्षकाचे पण हे लाईन स्कॅटर झाली. निवेदन घ्या. जामनेर तालुक्यातील शेडगाव येथे आज सकाळपासून पहिला आंदोलन असेल की विद्यार्थ्यांनी 5वी ते 6वीच्या विद्यार्थ्यांनी इथे ठिय्या आंदोलन केलेले आहे. सकाळपासून गेटच्या बाहेर बसलेले, शाळेला कुलूप लावलेलं आहे आणि गट शिक्षणाधिकारी यांची वाट बघत होते की नेमकं या ठिय्या आंदोलनावर ते काय प्रतिक्रिया देतात. आपल्यासोबत आज गट शिक्षणाधिकारी काळे साहेब आहेत. नमस्कार सर. आज सकाळपासून 7वीपर्यंत विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी शिक्षकांबद्दल की ते शिक्षक हवे अशी मागणी करत आहे, तर पालकवर्ग सुद्धा इथं जमलेला आहे. यावर आपलं असं आहे की आता सध्या ऑनलाईन बदल्या झालेल्या आहेत, त्याचे कार्यमुक्त आदेश काल आम्हाला सीओ स्तरावरून प्राप्त झालेले आहे. या शाळेतील 5 शिक्षक बदली प्राप्त असल्यामुळं त्यांचा बदली झालेली आहे आणि उर्वरित जे इतर 5 शिक्षक या शाळेवर हजर सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे ही शिक्षक असे 0 शिक्षक शाळा होणं किंवा 50% शिक्षक राहिले असा कोणताही प्रकार नाही. पूर्णच्या पूर्ण क्षमतेने शिक्षक इथं हजर सुद्धा झालेले आहेत, त्यात पण काही शंका नाहीये. फक्त आता गावकऱ्यांची जी भावना होती की आमच्याकडचे जे शिक्षक आहेत ते इथंच राहिले पाहिजे, परंतु हा प्रशासकीय बदलीचा भाग असल्यामुळं त्यांना ही शाळेवर वरून कार्यमुक्त नवीन शाळेवर रुजवणं हा एक क्रम प्राप्त आहे. अन्यथा असं जर झालं नाही तर ते शिस्तभंगाच्या कारवाईला ते पात्र ठरतात. विषय असा उद्भवलाय सर इथं की बुवा सर्व शिक्षक कशी काय बदली झाली. आता एक शिक्षक होते उंबरकर, त्यांचा मागील 1 वर्षामध्येच बदली झालेली होती, त्यांना बी कसं काय रिलीज केलं बा तुम्ही, असं त्यांचं हे सर्व शिक्षक बदली पात्र असल्यामुळे त्यांची बदली झालेली एकत्रित. त्यांचं म्हणणं की बाबा 1च वर्ष, मग त्याला 3 वर्ष सुद्धा झालेले नव्हते. त्यांचा विषय जो होता तो पती पत्नी. हा, मग हे कसं काय झालं बा असं. नाही तसा विषय नाही तो. ते बदली पती पत्नी एकत्रीकरण हा भाग वेगळा, बरोबर आहे. आणि नियम आता कसं असतं, बदली जे होते ते संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3, संवर्ग 4 या प्रकारानुसार होत असते. त्यामुळे तो ज्या संवर्गात मोडतो तो त्या सोयीनुसार त्याला तो लाभ घेता येतो, बरोबर आहे. आमच्या लाभाचं काय, आमच्या मुलांचं जे नुकसान होतंय त्याचं काय करायचं आम्ही. होईल ना सर, नुकसान झालं सर, झालं. आज 1 दिवस मागे पडला, 1 दिवस शाळा बंद राहिली, शाळा दिवस मागे पडला. उद्या 1 महिन्यानंतर आणि मुलांचं नातं जुळण्यासाठी कमीत कमी 1 महिना तरी लागेल आणि 1 महिन्याच्या नंतर 9वी परीक्षा, नंतर 1 महिन्याच्या नंतर 9वी परीक्षा आहे. मग आपण जर पदभार स्वीकारल्यानंतर डायरेक्ट तुम्ही जर आता शिक्षणाधिकारी आहे, आपण पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला 6 महिन्याचा वेळ लागतो. कोणत्याही खात्याचा मंत्री लागतो. मंत्री जर झाल्यानंतर त्यालाही पुढच्या प्रोसेस असतात.
तुम्हाला आश्वासन देतो डे फर्स्ट पासून त्यांच्या कामकाजाला सुरुवात होईल, यात काही शंका नाही. तुमचा आहे बघा, जोपर्यंत तुमचा गावकऱ्यांचा सर्वांचा सपोर्ट त्या नवीन शिक्षकांना मिळणार नाही, त्यांना पण काम करायला अडचण येऊ शकतात. एक मिनिट तुम्ही काय करा, तुम्ही एक काम करा, वर सीओशी बोला, जर तिच्यामध्ये काही करता आलं तो तडजोड करा. 2 शिक्षक जरी इथं राहिले तरी ते नवीन शिक्षकांना त्यांचं हे होईल. करतो तुमच्या खालच्या लेवलचा विषय नाही येतो. शिव साहेब काही करू शकतो काही याच्यामध्ये निवेदन साहेबांशिवाय भाऊ आले का हे पूर्ण राज्य शासनावरून होत असतं. सीओ, बीओ, बीडीओ हे तिन्ही फॅक्टर जे आहेत त्याच्यात काहीच इंटरफेअर करू शकतो. ते आता त्यांचं कोऑपरेशन आपल्याला कसं मिळतं त्यावर ठरेल. काय पर्याय काय सांगितलं ना, मुलांना आमची विनंती आहे तुमची की शाळेचं कुलप उघडा आणि मुलांना नाही, आपला जो निर्णय आहे आम्ही सांगितलं ना तुम्हाला, मी बीडीओ साहेबांशी शिक्षणाधिकारी साहेबांशी चर्चा करतो. पुढे तो निर्णय होईल तर आपण करू. मुलांना कोणत्या वर्गात येतो? कोणते सर आहे तुमचे? आता मी तुला तुला एक साधा प्रश्न विचारतो. आता तुझे सर 7वीला शिकवायला होते, तू पण 7वीला होते, तू कायम 7वीतच राहणार आहे का? नाही. तुला मोठं व्हायचं नाही का, पुढे जायचं नाही का? आता तसंच त्यांची बदली झाली आहे. आता तू 8वीला गेली की वेगळे शिक्षक राहील, कदाचित तू आता जामनेरला शिकायला गेली उच्च शिक्षण घ्यायला, तुला ते शिक्षक राहील. हे शिक्षक तिथे येऊ शकतील का बेटा? नाही. मग तू समजदार झाली ना आता शिक्षणानं, हा बाब सगळ्यांनी समजून घ्यायचा, बरोबर आहे. आता जसे आपण मोठे होणारे आपले शिक्षक बदलणार आहे. मागे सरका, मागे सरका, थोडा मागे सरका, थोडा मागे, थोडा मागे सरका बेटा. बा चर्चा करा, त्याच्यानंतर काहीतरी सोल्युशन काढा, कारण पूर्ण गावकरी जाऊ. आमची विनंती तुम्हाला